हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशनमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा टॉपिक बघत होतो. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण बेसिक 7.1 चं 7.1 प्रॅक्टिस सेट, 7.2 चं बेसिक आणि 7.2 प्रॅक्टिस सेट पूर्ण केला आहे. त्यानंतर आज आपला जो लास्ट यावरचं लेक्चर आहे प्रॉब्लेम सेट 7 हा आपण यामध्ये बघणार आहोत. तर जे बेसिक आपण शिकलंय 7.1 7.2 चं आणि त्या दोन प्रॅक्टिस सेट आपण जे सॉल्व्ह केलेत त्यावरतीच डिपेंड हा प्रॉब्लेम सेट आहे. जर ते आपण व्यवस्थित केलं तर यामध्ये आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट्स अ पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस. आता काय म्हटलंय की सपोज एक पॉइंट एक्स ॲक्सिस वर आहे तर त्याच्या कोऑर्डिनेटचा फॉर्म काय असेल, म्हणजे एक्स ए कॉमा बी, म्हणजे या ठिकाणी आपला एक्स कोऑर्डिनेट ए आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल बी. बरोबर आहे. सपोज आपण जर ऑर्डर पेयर या ठिकाणी ऑर्डर पेयर जर आपण ए कॉमा बी घेतली, सपोज ही ऑर्डर पेयर ए कॉमा बी जर आपण घेतली असेल तर हा ए असेल आपला एक्स कोऑर्डिनेट आणि बी असेल वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, ए असेल एक्स आणि बी असेल वाय. तर आता ऑन दी एक्स ॲक्सिस आहे. सपोज या ठिकाणी मी एक ॲक्सिस ड्रॉ केला. दिस इज कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. ओके, तर काय म्हटलंय ऑन दी एक्स ॲक्सिस. आता कुठे सपोज हा ऑन दी एक्स ॲक्सिस, सपोज हा पॉइंट मी इथे घेतला. सपोज हा एखादा पी पॉइंट असेल. हा पी पॉइंट जर ह्या एक्स ॲक्सिस वर लाय होत असेल त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो 0. म्हणजे या ठिकाणी बी काय असेल 0. म्हणजे आपली ऑर्डर पेयर काय बनेल ए कॉमा 0. काय बनेल ऑर्डर पेयर ए कॉमा 0. कारण पॉइंट जर एक्स ॲक्सिस वर लाईज असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन सी करेक्ट आहे. ओके, ऑप्शन सी ए कॉमा 0 बिकॉज वाय कोऑर्डिनेट इज 0. बघा इथं वाय कोऑर्डिनेट काय येईल 0. त्यानंतर काय म्हटलंय एनी पॉइंट ऑन द लाईन y इज इक्वल टू x द फॉर्म. आता काय फॉर्म येईल, सपोज एखादा पॉइंट आपण घेतला की ज्याचा a आणि b, आता x इज इक्वल टू y, x इज इक्वल टू y चा मीनिंग काय, a आणि b काय सेम. म्हणजे या ठिकाणी a आणि b काय असेल सेम. आणि a आणि b सेम असेल तर कुठे तुम्हाला सेम दिसतंय तर फर्स्ट मध्ये, ऑप्शन फर्स्ट ए कॉमा ए. कारण त्या ठिकाणी y इज इक्वल टू x म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट या ठिकाणी x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट सेम असेल a a किंवा b b. तर या ठिकाणी b b कुठे ऑप्शन दिसत नाहीये तर a a दिसते. तर ऑप्शन फर्स्ट कारण दोन्ही सेम असेल. त्यानंतर काय, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आपण शिकलो होतो. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असते, एक्स ॲक्सिसचं इक्वेशन असते y इज इक्वल टू 0 आणि y ॲक्सिसचं इक्वेशन असते x इज इक्वल टू 0. हे दोन ॲक्सिसचे इक्वेशन. एक्स ॲक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0 आणि y ॲक्सिसचं इक्वेशन x इज इक्वल टू 0. तर मग या ठिकाणी एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असेल तर y इज इक्वल टू 0. ऑप्शन सेकंड. ठीक आहे. त्यानंतर इन विच क्वाड्रंट द पॉइंट लाइज. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोज हे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ठीक आहे, हा कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, हा आहे थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. आता या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स पण पॉझिटिव्ह वाय पण पॉझिटिव्ह. सो हे काय असेल प्लस कॉमा प्लस. ठीक आहे, प्लस कॉमा प्लस. या सेकंड क्वाड्रंट मध्ये हा एक्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे, हा निगेटिव्ह. तर एक्स ॲक्सिस निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह म्हणजे काय असेल मायनस कॉमा प्लस. आता इथे y पण निगेटिव्ह x पण निगेटिव्ह, इथे काय असेल मायनस कॉमा मायनस. इथे x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह प्लस कॉमा मायनस. इथे जर बघितलं तर -4 -3 म्हणजे दोन्ही पण काय मायनस मायनस. कोणत्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही मायनस मायनस असेल कोऑर्डिनेट थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो दिस -4 -3 लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर फिफ्थ, what is the nature of the line which includes the point -5, 5, 6, 5, -3, 5, 0, 5. ठीक आहे, कुठे असेल. आता सपोज हा जर एक इथे एक परत एक कोऑर्डिनेट ॲक्सिस ड्रॉ करतो x आणि y. काय म्हटलंय की -5, 5, 6, 5, 3, 5. आता कालच आपण बघितलं होतं. ठीक आहे, की या ठिकाणी बघितलं तर सगळ्यांचा y कोऑर्डिनेट सेम दिसतोय. सगळ्यांचा y कोऑर्डिनेट सपोज या ठिकाणी 5 असेल. काय असेल 5. तर ज्या वेळेस आपण
एक लाईन काय होईल या y याच्यातून पास होईल y इज इक्वल टू 5. सगळे पॉइंट काय येतील स्ट्रेट लाईन मध्ये. ज्या वेळेस जो कोऑर्डिनेट सेम असतो त्यावेळेस तिला स्ट्रेट लाईन त्यातून पास होते. तो कोणत्या ऍक्सिसला पॅरलल असेल? एक्स ऍक्सिसला. ड्रॉ करून बघा तुम्ही. जेव्हा ड्रॉ करून बघितलं त्यावेळेस कळेल की सर्व एका स्ट्रेट लाईन मध्ये येतील सर्व पॉइंट आणि ते एक्स ऍक्सिसला काय असेल? पॅरलल असेल. म्हणजे पॅरलल टू एक्स ऍक्सिस होऊन जाईल. काल आपण शिकलो होतो, काल बघितलं पण होतं प्रॉब्लेम की या ठिकाणी सर्व y कोऑर्डिनेट सेम दिसतोय म्हणजे y लाईन y मधून पास होते तो लाईन x ऍक्सिसला काय असेल? पॅरलल असेल. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द पॉइंट्स -1 3,5 -1, -1 -2, -3 t -4,5 lie on the fourth quadrant. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईज कोणते होतात पॉइंट? आता फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय आलं पाहिजे? प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस. इथे मायनस प्लस नाही. प्लस आणि मायनस बघा क्यू. प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस. इथे +3 -4 हा कुठे असेल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर इथे सुद्धा काय? प्लस आणि मायनस. फोर्थ क्वाड्रंट. इकडे मायनस 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 प्लस नाही. म्हणजे काय? पॉइंट क्यू अँड आर. कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन सेकंड. क्यू आणि आर हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईज होईल. प्लस मायनस असते फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. हे दोन पॉइंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाईज होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा सर्व जे एमसीक्यूज होते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ते तुम्हाला समजले असेलच. आता या ठिकाणी क्वेश्चन सेकंड मध्ये काय म्हटलंय? सम पॉइंट्स आर शोन इन द फिगर विथ हेल्प ऑफ इट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. राइट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q and R, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट T and M. ओके. बघा आता या ठिकाणी कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. काय Q चे कोऑर्डिनेट? बघा Q जर बघितलं काय x पॉझिटिव्ह पहिले घ्यावा लागेल म्हणजे x पहिले घ्यावा लागेल. सो -2. ओके. लेट्स सी हियर. -2, -2. -2, कशाचे कोऑर्डिनेट होईल? Q चे. ठीक आहे. -2, 2. त्यानंतर R बघा R चे कोऑर्डिनेट काय? इथे R काय? R चे कोऑर्डिनेट 4, -1. हे R चे कोऑर्डिनेट झाले 4, -1. ठीक आहे. त्यानंतर M. आता M x ऍक्सिस वर लाईज आहे. सो M चे कोऑर्डिनेट काय होईल? 3, 0. कारण जो पॉइंट x ऍक्सिस वर लाईज असतो त्याचा y कोऑर्डिनेट काय असतो? 0. सो M इज 3, 0. R 4, -1. आता T कुठे? तर T लाईज ऑन द y ऍक्सिस. y ऍक्सिस वर लाईज म्हटल्यावर त्याचा x कोऑर्डिनेट काय असेल? 0. सो हे होईल 0, -1. T काय होईल? 0, -1 कारण बघा हा T इथे. T लाईज ऑन द y ऍक्सिस. सो x कोऑर्डिनेट 0. M लाईज ऑन द x ऍक्सिस. सो y कोऑर्डिनेट इज 0. R बरोबर होईल 4, -1. त्यानंतर Q होईल -2, 2 आणि P बघितलं तर P कुठे? बघा P काय येईल तुमचा? 1, 3. P काय येईल? 1, 3. या ठिकाणी जे कोऑर्डिनेट आपल्याला विचारले ते लिहून टाकूया. सो Q अँड R. सो काय Q चे सगळ्यात पहिले Q चे कोऑर्डिनेट लिहू या क्वेश्चन मध्ये. तर Q चे कोऑर्डिनेट काय म्हटले? Q बघा Q कुठे? Q आपला हा -2, 2. Q येईल -2, 2. त्यानंतर R बघा आता R चे कोऑर्डिनेट काय येतील? R चे कोऑर्डिनेट कुठे? R हे ते R 4, -1. सो R येईल 4, -1. ठीक आहे. आता T अँड M. सो T चे कोऑर्डिनेट काय तुमचे सगळ्यात पहिले 0, -1. T असेल 0, -1. त्यानंतर M काय असेल? 3, 0. सो M असेल 3, 0. अशा पद्धतीने आपण हे कोऑर्डिनेट त्या ग्राफ मध्ये बघून लिहिले. ठीक आहे. आता विच पॉइंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट? आता थर्ड क्वाड्रंट मध्ये कोणता पॉइंट लाईज आहे? बघा या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट मध्ये हा इथे यस. बघा हा यस. थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. थर्ड मध्ये कोणता लाईज आहे? यस. सो काय म्हणायला लागेल तुम्हाला? पॉइंट यस. आन्सर कसं यावं लागेल? पॉइंट यस लाईज इन थर्ड क्वाड्रंट. लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक है. पॉइंट यस इज लाइज इन थर्ड क्वाड्रंट. पॉइंट यस लाइज इन अ थर्ड क्वाड्रंट. ठीक है. या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय? हे Q आणि R चे कोऑर्डिनेट. सेकंड क्वेश्चन हे T आणि M चे कोऑर्डिनेट आणि थर्ड पॉइंट यस इज लाइज ऑन द थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर विचारले which are the points whose x and y coordinate equal. कोणता असा कोऑर्डिनेट आहे ज्याचे x आणि y कोऑर्डिनेट इक्वल आहे? आता या ठिकाणी जर बघितलं तर s चे -3, -2
दोन्ही कोऑर्डिनेट सेम नाही आहेत एक्स आणि वाय. इकडे बघितलं टी चे 0,-1 सेम नाही आहेत. सेम म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट सेम आले पाहिजे. ठीक आहे. आता इथे बघितलं तर r 4,-1 सेम नाहीये, m 3,0 सेम नाहीये, p 1,3 सेम नाहीये. इथं q बघितलं -2 आणि +2 हे पण सेम नाहीये. जरी 2 2 असलं तरी -2 +2 सेम आहेत का? नाही. जरी सेम असलं तरी -2 +2 सेम नाहीयेत. म्हणजे या ठिकाणी q चे पण कोऑर्डिनेट सेम नाहीयेत. तर या ठिकाणी कुठले कोऑर्डिनेट सेम आहेत? तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा ओरिजिन O याचे कोऑर्डिनेट सेम आहेत 0,0. कारण या ओरिजिनला x कोऑर्डिनेट पण 0 आणि y कोऑर्डिनेट पण काय 0. सो या ठिकाणी याचा आन्सर होईल ओरिजिन 0,0. दिस इज द आन्सर. या ठिकाणी x आणि y कोऑर्डिनेट ओरिजिनचे सेम आहेत 0,0. परत एकदा लक्ष द्या. हे q -2, +2 r 4,-1 त्यानंतर t इथे लाईज आहे y ऍक्सिस वर सो 0,-1 m x ऍक्सिस वर लाईज आहे 3,0 त्यानंतर पॉइंट s इज लाईज इन द थर्ड क्वाड्रंट आणि x आणि y कोऑर्डिनेट ओरिजिनचे सेम आहे. दॅट इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ दिस सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. फक्त फिगर मधून आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आता काय म्हटलंय थर्ड क्वेश्चन मध्ये? तर थर्ड क्वेश्चन म्हणतोय विदाउट प्लॉटिंग द पॉइंट्स ऑन अ ग्राफ स्टेट इन विच क्वाड्रंट और इन विच ऍक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट लाई. म्हणजे आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा नाही. ग्राफ प्लॉट न करता सांगायचंय की हे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर लाईज आहेत किंवा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत. ठीक आहे. त्या अगोदर बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जे की आपण पॉइंट वरून ठरवलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ क्वाड्रंट. हे काय क्वाड्रंट. आता जे आपण ग्राफ मधून बघितलं त्यानुसार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x आणि y दोन्ही पण काय लागते पॉझिटिव्ह. सो काय येईल प्लस, प्लस फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय लागते मायनस, प्लस. ऍक्सिस ड्रॉ करून बघा. थर्ड मध्ये काय असते मायनस, मायनस. ठीक आहे. मायनस, मायनस आणि फोर्थ मध्ये प्लस, मायनस. बरोबर. हे साइन कन्व्हेन्शन आहे. जर प्लस प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, मायनस प्लस असेल तर बघा इकडे प्लस प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, मायनस प्लस असेल तर सेकंड क्वाड्रंट, मायनस मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट, प्लस मायनस असेल तर फोर्थ क्वाड्रंट. अशा पद्धतीने आपण हे पॉइंट विदाउट ग्राफ प्लॉटिंग नुसार सांगू शकतो. ठीक आहे. तर लक्ष द्या आता इकडे. ओके. सपोज आता आपण असं लिहून घेऊया फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे सोल्युशन लिहायला. ठीक आहे. इथं फर्स्ट क्वाड्रंटचे पॉइंट जे लाईज झाले ते इथे सेकंड क्वाड्रंट वाले. ठीक आहे. इथे थर्ड क्वाड्रंट वाले, इथे फोर्थ क्वाड्रंट वाले, इकडे एक्स ऍक्सिस वाले. ठीक आहे. आणि इकडे वाय ऍक्सिस वाले. ठीक आहे. सपोज मध्ये लाईन देऊ मिडलला जी सेपरेट करते क्वेश्चनला. ठीक आहे. बरोबर नाही येईल का? सी हियर. इथे एक्स ऍक्सिस आणि इकडे वाय ऍक्सिस. ओके. आता लेट्स सी हियर. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहिला पॉइंट काय 5, -3 म्हणजे प्लस और मायनस. प्लस और मायनस कुठे? प्लस और मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे 5, -3 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज असेल? फोर्थ क्वाड्रंट. 5, -3 प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट. सेकंड -7, -12 मायनस मायनस कुठे? थर्ड क्वाड्रंट. म्हणजे -7, -12 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज असेल? -7, -12 थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. त्यानंतर -23, 4 म्हणजे मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट. सो -23, 4 कुठे लाईज असेल? सेकंड क्वाड्रंट. त्यानंतर -9 + 5 मायनस प्लस कुठे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा -9, 5 हा पण कुठे लाईज असेल? सेकंड क्वाड्रंट मध्ये. -9 + 5 पण सेकंड क्वाड्रंट. कारण मायनस प्लस कुठे असते? सेकंड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. आता 0, -3 आता x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे कुठे लाईज असणार? ऑन दी y ऍक्सिस. सो 0, -3
जिथे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वरती लाईत असेल तो पॉइंट. त्यानंतर -6,0 इथे वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे कुठे लाईत असणार एक्स ऍक्सिस वरती. सो -6,0. अशा पद्धतीने विदाउट प्लॉटिंग आपण हे सर्व पॉइंट इथे सांगितले. हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला महत्त्वाचे आहे. प्लस मायनस हे कशावरून ठरवलं तुम्ही? हे ऍक्सिस आहे, सपोज हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर फर्स्ट मध्ये आता हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असतो आणि हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस असतो. सो इथे प्लस प्लस, इथे एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह तो मायनस प्लस. ठीक आहे. इथे -x आणि -y दोन्ही पण मायनस. इथे x प्लस आणि y मायनस. तसं आपण फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट हे शॉर्टकटली आपण जर आपल्या लक्षात नाही आलं तर ग्राफ प्लॉट करायचा आणि पण रफ मध्ये कुठेतरी ऍक्सिस काढून बघायचं. त्यानुसार हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 चं हे कंप्लीट सोल्युशन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो फोर्थ क्वेश्चन आहे. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय करायचंय तर पॉइंट प्लॉट करायचे एका सेम कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती. बरोबर आहे. काय करायचं इथं काय म्हटलंय प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स ऑन द वन अँड सेम कोऑर्डिनेट ऍक्सिस. एकाच कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती सर्व पॉइंट आपल्याला प्लॉट करायचे. ठीक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्लॉटिंग करूया ग्राफ. ठीक आहे. सगळ्यात पहिले ग्राफ प्लॉट करू आपण. सॉरी म्हणजे ग्राफ ड्रॉ करूया ऍक्सिस. ओके. सपोज दिस इज ऍक्सिस. ठीक आहे. लेट्स सी हियर. आता काय करू आपण ठीक आहे. इथे काय येईल ओरिजिन. आता सुटेबल स्केल बघा. आता इथे x 1 2 3 4 4 -8 -8 पर्यंत आहे y कोऑर्डिनेट. ठीक आहे. आपल्याला एक स्केल सुटेबल घ्यावा लागेल. आता y कोऑर्डिनेट -8 पर्यंत आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल तर थोडंसं वरती घ्यावं लागेल. ठीक आहे. ओके असू द्या ऍडजस्ट करू. ठीक. लेट्स सी हियर. बघा आता त्याला आपण नंबरिंग देऊया. इथे असेल 1, इथे असेल 2, इथे 3 आणि इथे 4 5. हा पॉझिटिव्ह एक्स झाला. आता इकडे निगेटिव्ह एक्स घेऊया. इकडे येईल -1 -2 -3 अँड दिस इज -4. ज्यावेळेस एक्झॅक्ट आपल्याकडे ग्राफ असतो ना त्यावेळेस हे दिसायला पण छान दिसतं आणि एकदम म्हणजे क्लिअरली आपण प्लॉट करू शकतो. आता हे मेजरमेंट इकडे सेम नाही घेऊ शकत ना, त्यामुळं हे फक्त एक जनरल आयडिया आणि कन्सेप्ट लक्षात घ्यायची जे प्लॉटिंग करायला आपल्याला इझी जाईल. ठीक आहे. आता इकडे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर इकडे +1 +2 +3 +4 आणि +5. आता इकडे -8 पर्यंत पाहिजे. ठीक आहे. सो इथे -1 -2 -3 -4. ठीक आहे. -4 हे -3 ना. -2 -3 -4 -4 -5 -6 -7 -8. आता तुम्ही हा विचार कराल की हे डिस्टन्स सर्व सेम आहेत का? तो विचार या ठिकाणी करू नका. फक्त एक जनरल आयडिया लक्षात घ्या. हे डिस्टन्स सेम येणारच नाही माझं कारण माझ्याकडे ग्राफ पेपर नाही आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय आता याला नाव दिलं आपण. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे. तर लेट्स सी हियर. आता पॉइंट प्लॉट करायचे. सगळ्यात पहिले ए पॉइंट 1, 3. कुठे x1 आणि हा 3. हा पॉइंट कुठे येईल इथे. ठीक आहे. 1, 3 तो पॉइंट येईल तिथे. सो याला काय नाव देऊ आपण ए. काय म्हणू याला ए. काय ए आहे 1, 3. ठीक आहे. ए आला 1, 3. त्यानंतर सेकंड बघू आपण बी -3, -1 -3 आणि -1 म्हणजे कुठे येईल तो पॉइंट इथे कुठेतरी. ठीक आहे. हा इथे ह्या -1 च्या जवळ तो पॉइंट येईल. सो काय होईल ते बी
-3, -1. काय आला b -3, -1. त्यानंतर c 1, -4. 1, -4 कुठे येईल? +1 -4. c 1, -4. पॉइंट c 1, -4. त्यानंतर d -2 +3. -2 and +3. हा इकडून -2 इकडे +3. कोणता पॉइंट आहे? d. सो d होईल -2 +3. हा d पॉइंट -2 +3. त्यानंतर e पॉइंट 0, -8. आता x कोऑर्डिनेट 0 म्हणजे कुठे काय असणार? y ऍक्सिस वर. हा y ऍक्सिस चा -8. काय लिहावं लागेल याला? e पॉइंट 0, -8. 0, -8. त्यानंतर f 1, 0. आता y कोऑर्डिनेट 0 म्हणजे कुठे लावायचे? x ऍक्सिस वर. सो इथे काय तिथे f 1, 0. अशा पद्धतीनं एकाच कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती आपण सर्व पॉइंट प्लॉट केले. ही प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये याची प्रॅक्टिस झालेली आहे, पण परत एकदा एक प्रॅक्टिस एक रिव्हिजन म्हणून प्रॉब्लेम सेट मध्ये आपण पॉइंट प्लॉट केले. ठीक आहे, या पद्धतीने आपण याच्यावरती पॉइंट प्लॉट करू शकतो. आय होप्स एकदम इझी आहे, त्यामुळे सगळ्यांना समजलं असेल. आणि जेव्हा ग्राफ पेपर असेल तेव्हा त्याच्या लाईन असतात ऑटोमॅटिकली, त्यामुळे इथे अवघड जात नाही, कारण तिथे ऑलरेडी पॉइंट लाईन असतात. त्यामुळे फक्त प्लॉट करायची गरज असते. तिथे खूप सोपं असतं एकदम, कारण तिथे अशा लाईन असतात. एकदम त्या लाईन वरती फक्त ठेवायचं, गोल करायचं आणि पॉइंट प्लॉट करायचा. ठीक आहे, ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम 4 चं कंप्लीट सोल्युशन आहे. आता त्यानंतर प्रॉब्लेम 5 काय सांगतोय? प्रॉब्लेम से 5 इन द ग्राफ अलॉंग साइड लाइन LM इज पॅरलल टू y ऍक्सिस. आता बघा इथे LM दिली आहे, ती पॅरलल टू y ऍक्सिस आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटले? खालच्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आपल्याला. काय फर्स्ट क्वेश्चन? चला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर देऊया आपण. तर काय म्हटलंय? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ लाइन L फ्रॉम द y ऍक्सिस. ह्या y ऍक्सिस आणि ह्या लाइन L चं डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स आहे तुमचं? हे किती डिस्टन्स आहे? 0, 1, 2, 3. x ऍक्सिस वरती 3 म्हणजे 3 युनिट. म्हणजे काय येईल? पहिला आन्सर येईल 3 युनिट. काय येईल? 3 युनिट. ठीक आहे, पहिला तुमचा आन्सर असेल 3 युनिट. डिस्टन्स आहे 3 युनिट. ठीक आहे, त्यानंतर सेकंड 3 युनिट कसं आलं कळलं? कारण हा y ऍक्सिस आणि LM किती आहे? 0, 1, 2, 3. दोघांमध्ये डिस्टन्स 3 म्हणजे 3 युनिट. त्यानंतर काय म्हणलंय? राइट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P, Q and R. P, Q, R चे कोऑर्डिनेट लिहायचे. तर बघा P, Q. आता P चं जर बघितलं तुम्ही इथे तर काय होईल? P चे कोऑर्डिनेट 3, 2. सो P चे कोऑर्डिनेट होईल 3, 2. P इज 3, 2. ठीक आहे, त्यानंतर Q चे बघा कुठे Q? हा, हे Q चे कोऑर्डिनेट काय? Q चे कोऑर्डिनेट 3, -1. 3, -1. आणि त्यानंतर R चे कोऑर्डिनेट काय? R चे कोऑर्डिनेट कुठे? R पॉइंट. ठीक आहे, R लाइज ऑन द x ऍक्सिस, सो y कोऑर्डिनेट इज 0. सो 3, 0. याच्याकडे मी जास्त फोकस नाही करायला, एकदम सांगून द्यायला, कारण हे अतिशय इझी याची प्रॅक्टिस झालेली आहे. कसं रीड करायचं काय सर्व तुम्हाला माहिती आहे. बघा आता हे P चा जर x कोऑर्डिनेट 3, y चा कोऑर्डिनेट 2 म्हणजे 3, 2. आता Q चा x कोऑर्डिनेट 3, y चा कोऑर्डिनेट -1, सो 3, -1. R बघितलं तर x ऍक्सिस वर लाईज आहे, सो या ठिकाणी y कोऑर्डिनेट 0 आणि x 3, सो 3, 0. अशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट फाइंड केले. आता क्वेश्चन 3, व्हाट इज द डिफरन्स बिटवीन x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट L and M. ठीक आहे, क्वेश्चन 3 छान कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की L आणि M चा जो x कोऑर्डिनेट आहे त्याचा डिफरन्स. आता L चे कोऑर्डिनेट बघितले तुम्ही तर काय? L चा x कोऑर्डिनेट 3 आहे. L चा x कोऑर्डिनेट किती आहे? 3 आहे. आणि M चा पण x कोऑर्डिनेट 3 आहे. मग दोघांचं हे काय होईल इथे? 3. सो L पण काय तुमचा? तर L पण x कोऑर्डिनेट L चा पण काय? 3 आहे. L चा x काय? 3. आणि M चा जर बघितला तर याचा पण x 3 आहे. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती येईल? 0. कारण दोघांचाही x कोऑर्डिनेट 3 आहे, तर दोघांमधला डिफरन्स किती येईल? 0. सो या ठिकाणी थर्ड क्वेश्चनचा आन्सर येईल 0. The difference between x coordinate of point L and M is 0. दोघांमधला डिफरन्स किती आहे? 0. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू शकता. ठीक आहे, आलं लक्षात? काय डाऊट याच्यात? बिलकुल येणार नाही डाऊट. ठीक आहे, सो हाऊ मेनी लाइन्स आर देयर व्हिच आर पॅरलल टू x ऍक्सिस हॅव्हिंग डिस्टन्स 5 युनिट. कन्सेप्च्युअल आणि छान क्वेश्चन. बघा काय म्हटलंय की हाऊ मेनी लाइन्स आर देयर व्हिच आर पॅरलल टू x ऍक्सिस.
तर आपल्याला एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. तर अशा किती लाईन येऊ शकतात ज्याचं डिस्टन्स 5 युनिट आहे? म्हणजे लाईन तर खूप येऊ शकतात, कारण आपण जर त्याला नंबरिंग केली तर इनफायनाईट होतील, पण डिस्टन्स 5 युनिट असणाऱ्या, क्वेश्चन व्यवस्थित आन्सर हे करून घ्यायचं. इथपर्यंत वाचलं तर आन्सर वेगळं होईल, इनफायनाईट लाईन येतील पॅरलल, परंतु डिस्टन्स 5 युनिट असणाऱ्या किती होऊ शकतात? तर ते आपण अगोदर ग्राफ प्लॉट करून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला ते कळेल. अगोदर आपण ग्राफ प्लॉट करूया. ठीक आहे, बघा. ओके, आपण सपोज केला ग्राफ प्लॉट. ठीक आहे, लेट्स सी हियर. हा आपण ग्राफ प्लॉट केला. ठीक आहे, हा असेल एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा निगेटिव्ह ऍक्सिस. ठीक आहे, इथे असेल ओरिजिन. आता काय म्हटलं, डिस्टन्स 5 युनिट्स, लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे डिस्टन्स कुठे आलं 5 युनिट. सपोज दिस इज 1 2 3 4 and 5. ठीक आहे, हे 5 आहे. ठीक आहे, आणि इकडे पण येईल -1 -2 -3 and -4 and -5. आता एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन काढायची म्हणजे ती लाईन अशी, ठीक, किंवा अशी, म्हणजे या ठिकाणी 5 युनिट. आता 5 युनिट हे प्लस पण आणि मायनस पण, कारण डिस्टन्स हे कधी पण प्लस मायनस मध्ये सांगितलं नसतं. सो 5 युनिट वरती पण येऊ शकतं, खाली पण येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी 2 लाईन येऊ शकतात पॅरलल. सपोज एक लाईन अशी असेल, ठीक आहे, किंवा एक इकडे पण येऊ शकते, बरोबर आहे, अशी पण येऊ शकते. म्हणजे या 2 लाईन, बरोबर आहे, एक तर असं येईल किंवा एक वरती येईल. म्हणजे या ठिकाणी +5 मधून पण एक लाईन पॅरलल होऊ शकते, -5 मधून पण एक लाईन पॅरलल होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी किती लाईन पॅरलल असू शकतात? 5 युनिटच्या 2 लाईन. किती होऊ शकतात? 2 लाईन. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही? किती लिहिणार? देयर आर, किंवा इथून देयर आर 2 lines parallel to x axis having distance 5 unit. किती लिहिणार? 2 lines. काय आन्सर येईल? 2 lines. There are 2 lines which are parallel to x axis having 5 units. अशा पद्धतीने किती लाईन येतील? त्या 2 लाईन येतील. ठीक आहे, समजलंय? लक्षात आलं असेल की 5 युनिट मधून पास होणाऱ्या 2 लाईन येऊ शकतात. ठीक आहे, जे की x ऍक्सिसला पॅरलल असतील. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन, 7 number. If a is a real number, what is the distance between y-axis and line XA? काय सांगितलंय की a हा एक रियल नंबर आहे. ठीक आहे, आता रियल नंबर म्हणजे काय की तो प्लस पण असू शकतो, मायनस पण असू शकतो. ठीक आहे, कारण रियल नंबर मध्ये इंटिजर येतात, बरोबर आहे, म्हणजे ते प्लस मायनस काही पण असू शकतं. ठीक आहे, सो x इज इक्वल टू a म्हणजे तो प्लस a पण असू शकतो, मायनस a पण असू शकतो, कारण काय म्हणलं, a इज अ रियल नंबर. आता आपण काय करू, सगळ्यात पहिले ऍक्सिस ड्रॉ करू. बघा, दिस इज कोऑर्डिनेट ऍक्सिस. ठीक आहे, आपण ऍक्सिस ड्रॉ केला. दिस इज x axis, this is y axis, this is negative x axis and this is negative y axis. ठीक आहे, हे दिस आहे 0. आता काय म्हटलं त्यांनी की x is equal to a, distance between line y axis and line x is equal to a. आता y axis म्हणजे कोणती लाईन? ही. सपोज इकडे आपण एक डिस्टन्स घेतलं प्लस a, हा, आणि इकडे डिस्टन्स घेतलं मायनस a. डिस्टन्स काय घेतलं आपण? मायनस a. त्यांना डिस्टन्स पाहिजे किती असेल. आता जर सपोज ही लाईन इथे घेतली आपण, तर ही ए मधून जाणारी इथे एक लाईन असेल. ठीक आहे, ए मधून, आणि इकडे जर घेतली तर या मायनस ए मधून पण सेम तशीच लाईन जाईल. ठीक आहे, ओके,
म्हणजे x इज इक्वल टू प्लस और मायनस ए. म्हणजे काय होईल की y ऍक्सिसला ही पण लाईन एक पॅरलल असेल, ही पण लाईन एक पॅरलल असेल. बरोबर आहे. आता डिस्टन्स फाइंड करायचंय, तर याच्यामध्ये डिस्टन्स काय असेल तुमचं, तर a. ठीक आहे. हे पॉझिटिव्ह a होईल, इकडे काय होईल, हे निगेटिव्ह मायनस a होईल. बरोबर आहे. दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे आपल्याला या दोघांमधलं डिस्टन्स काय म्हणावं लागेल, तर प्लस और मायनस a म्हणावं लागेल. म्हणजे a प्लस और मायनस a, डिस्टन्स तर पॉझिटिव्ह येणार आहे, डिस्टन्स काय घ्यावं लागतं, पॉझिटिव्ह घ्यावं लागतं. मग अशा वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह घेणं आणि निगेटिव्ह दोन्ही पण आले पाहिजे. यावेळेस आपण मॉड यूज करतो. काय यूज करतो, मॉड. सो डिस्टन्स बिटवीन y ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू a, दॅट डिस्टन्स d इज इक्वल टू काय, मॉड a. काय म्हणू आपण त्याला, मॉड a म्हणू. कारण या ठिकाणी दोन लाईन येऊ शकतात, इकडे प्लस पण आणि इकडे मायनस पण. सो आपण त्याला डिस्टन्स मॉड a म्हणू. कंप्लीट आन्सर असं द्यावं लागेल. अगोदर ड्रॉ करून दाखवायचं असं आणि खाली लिहायचं डिस्टन्स बिटवीन y ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू a इज d मॉड ऑफ a. अशा पद्धतीने आपण कंप्लीट याचं सोल्युशन लिहू शकतो. अतिशय इझी आहे. फक्त ज्या बेसिक गोष्टी आहेत आणि कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्यानुसार हा प्रॉब्लेम सेट क्विकली तुम्ही जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. एक्सप्लेन करायला तरी वेळ लागतो, पण स्वतः सॉल्व्ह करायला बिलकुल वेळ लागणार नाही. अशा पद्धतीनं आपला जो प्रॉब्लेम सेट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा तो पण संपलाय आणि या ठिकाणी कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर आपला या ठिकाणी पूर्ण झालाय. ठीक आहे. काही बेसिक गोष्टी होत्या ज्या 7.1 7.2 मध्ये सांगितल्या, त्याचाच यूज करून आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह केलाय. परत त्या कन्सेप्टची तर रिव्हिजन करायची. त्या कन्सेप्ट आणि जी थेअरी आहे ती समजली की बाकी सॉल्व्ह करायला अतिशय इझी जाईल. फक्त त्या बेसिक कन्सेप्टचा यूज या ठिकाणी करावा लागतो, त्यानंतर अतिशय सोपं इझी आहे. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर या ठिकाणी संपलाय. आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.